सांगायचं. तुला काय सांगायचं होतं ते ऐकायचं नव्हतं ग मला. मला तेच शब्द ऐकायचे, तेच शब्द. जाऊ दे ना कांता वहिनी, विसरून जाणं सगळं. असं कसं? नाही नाही, अहो मला ऐकायचं आहे तिचे शब्द. तेच शब्द ऐकल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये. बोल बोल. माझ्या बाबांनी आधीच इतकं सगळं तुम्हाला दिलंय आणि वरून आता कार. तुम्हाला हे सगळं करताना लाज शरम कशी नाही वाटत? हेच ऐकायचं होतं ना कांता काकू? कांताबाईनी कांताबाईनी तुम्ही असं रागवून जाऊ नका. हे बघा, प्रसादसाठी गाडी येईल, लग्नाच्या आधी येईल. खरंच मी शब्द देतो तुम्हाला, तुम्ही असं रागवून जाऊ नका. पण अहो बाबा. वृंदा तू जरा शांत हो ग. बाबूराव, 4 संस्काराच्या गोष्टी शिकवा ना हो तुमच्या मुलीला. रे म्हणजे उद्या लग्न करून सासरी गेली तर हे संस्कार का घेऊन जाणार आहे ती? मला काही नाही हो, तुमचा दोघांचा उद्धार व्हायचा म्हणून आपली काळजी. लग्नाची तारीख वृंदाच्या परीक्षेनंतरचीच काढताय ना? का मी बोलू काकूंची तसं? नाही नाही, मी सांगतो आणि गुरुजींना सांगून ठेवलंय तसं. वृंदाच्या परीक्षेमध्ये काही अडथळा नको यायला. बिचारी दिवस रात्र अभ्यास करत असते. वृंदा, मी तुला हात जोडते. अगं तू त्यांना नको असं वाकडं तिकडं बोलत जाऊस ग. सायली, तू तरी त्यांना समजावून सांग. हिच्या या अशा वागण्यामुळे माझ्या चंदनाचा संसार सुरू व्हायच्या आधीच उद्ध्वस्त होणार आहे. अगं खरंच समजावून सांग तिला. वृंदा, हे बघ सायली, हा ट्रिग्नोमेट्रीचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो ऍक्च्युली प्रॉब्लेम नाहीच आहे. एकदम सोपी मेथड आहे. मी तुला समजावून सांगते. बघ इकडे बघ जर. मला कळतंय तुमचं काय जळतंय ते. तुमचं काळी जसं आतल्यात संतापाने धगधगतंय, मला कळतंय. पण तुम्हाला सांगते, त्या वृंदाच्या जागी जर माझी सोना असती ना, तर 2 थोतरीत दिले असते मी तिच्या. नाही म्हणजे माझी सोना असं काही बोलायची नाही हो तुम्हाला. तिला खूप आदर आहे तुमच्याबद्दल. हो काय हो, ठरली का लग्नाची तारीख? नाही अजून. नाही ठरवूच नका एवढ्यात, म्हणजे घाई करूच नका लग्नाची. त्यांना सुद्धा समजू दे. नाहीतरी त्यांची लेक एवढी लांब जीप सुरू करून बोलतीये ना तुम्हाला. कशाला करायची अशा घरची लेक आपण सून म्हणून? त्याचाच विचार करतेय म्हणून थांबली असं सांगा. नाही ना तसं करता येत. लहानपणीच नाही का लग्न ठरवलंय त्यांचं? माहितीये. आणि तुम्ही वचन पाळताय ना, म्हणूनच तुमचा गैरफायदा घेतायत ते काकडे. तुम्ही ना जरा दाखवा तुमचा इंगा त्यांना. आईने म्हणे बाबूरावांकडून कार मागितली आहे हुंड्यात. आपल्याला बघितलं ना बाईकवर, म्हणून लगेच कारचा खुळाला असणार डोक्यात. आज बाबूराव आले होते माझ्याकडे, आणखी लोन मिळेल का म्हणून विचारायला. तू काय सांगितलंस त्यांना? मिळवून देणारच का लोन? अगं कसं देणार? ऑलरेडी त्यांनी इतकं लोन घेतले लग्नासाठी. त्यांना नाही म्हणताना सुद्धा मला खूप वाईट वाटत होतं. तुला कशाला गिल्टी वाटायला हवं? अरे तुझ्या ऑफिसमध्ये प्यून म्हणून काम करणाऱ्याची मुलगी करतात. एखादी चांगली मुलगी मिळाली नसती का प्रसाद भाऊजींसाठी? काय हो? काय नाही ग, ते जास्तीच्या लोनचं काही जमलेलं नाही अजून. मग आता गाडीचं कसं जमवायचं? काहीही कळत नाही. बिचारी चंदना लग्न ठरल्यापासून किती आनंदात आहे पोर. हे गाडीचं जर जमलं नाही ना, तर ठरलेलं लग्न मोडायला कमी करणार नाही ती कांताबाईनी. हो असं नका हो बोलू. आपण करूया काहीतरी व्यवस्था. आणूया कुठून तरी पैसे. काहीतरी मागायचंय, देशील का रे? तुला दुकानातलं काही हवंय का? नाही, मला दुकानातलं काहीच नकोय रे. मग माझ्या आईने माझ्या बाबांकडे गाडी मागितलीये. गाडी? आणि तीही 4 व्हीलर. तू प्लीज कांता काकूंना समजावणार आहे. माझ्या बाबांची ऐपत नाहीये गाडी द्यायची. आणि एवढ्याशा कारणामुळे जर लग्न मोडलं ना, तर चंदना ताई तर जीवच देईल रे.